इथे आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो आहे. हे नॅचरल फार्मिंगमधून झालेली म्हणजे ग्रो केलेली ज्वारी त्याच्यापासून पीठ केलेलं आहे, त्याची भाकरी तयार होते. तर पुढे आपण ताईंना आणि रुपाली आहे ते त्यांना विचारूया की कसं ते ही ज्वारीच्या पिठाची भाकरी बनवतोय. नॉर्मली सगळ्याच नैसर्गिक धान्यांचा नो की आपण वापर करतो आणि नैसर्गिक अन्न खाण्यामुळे प्रकृतीमध्ये किती छान बदलाव येतो हा आपला मेन म्हणजे ध्येय तेच आहे आज सगळ्यांना सांगण्याचं. आणि ही जी ज्वारीची भाकरी डेफिनेटली ताईंचं स्किल आहे की त्यांनी इतकी सुंदररीत्याने ती हे भाजलेली आहे. पण त्याच्यानंतर तुम्ही ती खाल्ल्यानंतर तुमचा दिवसभरामध्ये म्हणजे ज्या पद्धतीने मी काम करत असते त्या पद्धतीने मला जाणवतं की 1-2 भाकरी खाल्ल्या तरी 7-8 तास मी उत्तम रीतीने काम करते आणि त्याचा तुमच्या शरीरावर इतका छान परिणाम होतो. तुम्हाला म्हणजे मी स्वतः काही वेगळा योगा आणि असं करत नाही, पण तो केल्यानंतर पण डेफिनेटली चांगलाच फरक पडेल. पण नुसतं अन्न चांगलं खाल्ल्यामुळे केवढा आपल्या शरीरावर उत्तम परिणाम होतो याचं मला स्वतःला एक व्यक्तिगतरित्या खूप अनुभव आले. आणि ॲट द सेम टाईम कस्टमर्स तर आता करतातच आहेत आपल्याला रिप्लाय. जे आपले 4-5 वर्षापासून जे कस्टमर आहेत ते आज आपल्याला त्या गोष्टीचं इम्पॉर्टन्स सांगत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताई आपल्याकडे काम करतात आणि ताईंना सुद्धा त्या गोष्टीचं महत्त्व कळलेलं आहे आणि ताई सुद्धा माझ्याकडून नैसर्गिक पद्धतीने. आणि आता ज्वारीची भाकरी तर आहेत आणि त्याच्याबरोबर आपण आज काय बनवतोय? आपण चवळीची भाजी करतोय. चवळी, बारीक चवळी. कुठे आहे ती चवळी? जरा बघूया का? बाहेर ठेवली वाटते. तर ज्वारीची भाकरी आणि मस्त बारीक चवळीची आज भाजी बनणार आहे. ही चवळी चवळीची किती बारीक आहे बघ. आणि खरं तर ही भिजवली असती तर अधिक छान झालं असतं, पण ती नाही भिजवली तरी ते माझं होणार आहे आता. म्हणजे असं नाहीये की ही भिजवावी फार लागणार आहे. मी आज नाही भिजवली. उत्तमच पण काही कारणास्तव मी विसरले होते. आणि पण आता पण ताई साधारण तेवढ्याच वेळामध्ये स्वयंपाक करून बरोबर निघणार आहे. आता आम्ही भिजवणार आहोत आणि ती भिजणार आहे आणि छान अगदी मऊ हे होणार आहे, सुंदर होणार आहे. आणि ह्याची तर कडधान्य सगळी उत्तम आणि छान रीतीने शिजली जातात, चवीला सुंदर असतात. जिभेची चव महत्त्वाचं म्हणजे या चवळीचं महत्त्व सांगायचं म्हणजे चवळी किंवा कुठलंही कडधान्य जे आम्ही कोकण बाजारमध्ये किंवा इतर आमचे ग्राहकांना पर्यंत जे पोचवतो ते महत्त्वाचं सांगण्याचं म्हणजे पहिलं तर हे नॅचरली ग्रोन आहे. नॅचरली ग्रोन म्हणजे कुठलंही केमिकल किंवा बघा किती छान फुगली आहे भाकरी, एकदम मस्त आणि चवीला पण खूप मऊ छान गोड. सांगायचं म्हणजे हे जे धान्य आहे हे ह्याच्यामध्ये केमिकल किंवा फर्टिलायझर्स किंवा कुठलेही पेस्टिसाइड्स तर नाहीच वापरले आहेत. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं हे जे सीड्स ज्याच्यातून हे अन्न उगवलं जाते ते आपले नेटिव्ह सीड्स आहे, म्हणजे देशी धान्य असते. आणि त्याच्यापासूनच पुढे ते म्हणू शकतो की ते पौधा किंवा ते झाड असते ते उगवून मग त्याच्यापासून जे धान्य किंवा फळं म्हणा किंवा कुठलाही दुसरा पदार्थ खाण्याचा म्हणा तो उपलब्ध होतो आणि मग तो आम्ही ग्राहकांपर्यंत पोचवतो. तर ह्याच्याने काय होते की आपला देशी जे सीड्स आहेत जे आता काय मार्केटमध्ये जे हायब्रिड सीड्स जास्त आलेत, जे उत्पन्न तर जास्त देतात पण त्याच्यामधलं जे म्हणजे उपयुक्त घटक असतात ते तितपत आपल्याला जे ओरिजिनल धान्यामध्ये असते त्या क्वालिटीचं किंवा त्या पर्टिक्युलर मात्रामध्ये आपल्या शरीराला भेटत नाही. तर देशी सीड्सनी बनलेलं जे अन्न आहे ते आपल्यासाठी सर्वाधिक चांगलं असते. तर ते धान्य आम्ही ग्राहकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो. अच्छा, आता ही चवळी छान आम्ही जरा थोडा वेळ भिजवून ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर हे ग्रेव्ही रेडी करून आता ती गरम होते. तर त्याच्यामध्ये आपण ही चवळी आता घालणार आहे. आम्ही एक 4 जणांसाठी रेडी केली आहे. थोडाच वेळ भिजवली आहे पण छान भिजली आहे.
एक मिनटं. ओके, तर ही आता चवळी याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये मिक्स करून आपण ती शिजायला ठेवूया. तर हे आता हे थोडं आमचं एक स्पेशल भांडं आहे ज्याच्यामध्ये आम्ही जेवण करतो. त्याच्याबद्दल कोणाला माहिती हवी असेल तर नंतर कॉन्टॅक्ट करू शकता. तर हे याच्यामध्ये सर्व टाकून चवळी ठेवलेली आहे. आता या भांड्याचं झाकण लावून त्याला शिजायला लावूया. तर 1 मिनटं मला जरा मोबाईल बाजूला ठेवावा लागेल त्यासाठी. ओके, तर हे आहे ते भांडं आहे. हे आमचा हा कुकर आहे स्टेनलेस स्टीलचा. तर आता हे आपण याला कवर करूया आणि मग 5 मिनटामध्ये आपल्याकडे इथे रेडी होऊन जाईल. आता ह्याला जरा प्रेस करून बंद करावं लागतं. 1 मिनिट. तर ही चवळी आता मी लावली आहे, बंद केलं आहे झाकण. आता इथे आपल्याला टेम्परेचर हे दिसतं. तर आता हायवर ठेवलं तर 5 मिनिटांनी इथे आपल्याला इंडिकेट करेल शिजल्यानंतर आणि तयार होईल. तयार झाल्यानंतर मग पुढचं दाखवतो, हे भाजी झालेली दाखवूया. आता आपण इथे बघू शकतो की टेम्परेचर आता मॅक्सवर आलेलं आहे. तर हे मॅक्सवर आल्यानंतर आपण हा गॅस एकदम स्लो करून मग फक्त 1 मिनटं त्याला गरम करायचं आहे. जे एक्स्ट्रा वाफ आहे ती इथून बाहेर पडते. बघा, थोडं दिसत असेल तुम्हाला, आवाज स्टीमचा यायला लागला आहे. आता फक्त 1 मिनटं ठेवायचं आहे. आता हे ठेवून फक्त म्हणजे तुम्ही बिलीव्ह नाही करणार, फक्त 5 मिनटं पण नाही झालेत ॲक्च्युली. 2-3 मिनटातच ते होऊन जाते. आणि आता हे वाफ निघायला लागले. फक्त पुढचं 1 मिनटं ठेवणार आहे आणि मग गॅस बंद करणार आहे आणि त्याला मग ते आतमध्ये वाफेवरच शिजते चांगलं. ओके, तर 1 मिनटं मी बंद करायचं आहे. झालंच आहे ऑलमोस्ट. आता आम्ही हे बंद करतो आहे आणि याला असंच राहू देऊ. मस्त बारीक चवळीची भाजी, ज्वारीची भाकरी मस्त बनलेली आहे. आता आपण हे खाऊया. मस्त छान अशी भाकरी आहे ज्वारीची आणि चवळीची भाजी, त्याच्यावर मस्त कापलेला कांदा. हे असं पूर्ण ताट तयार झालेलं आहे. ओके, तर हेच माझे बाबा आणि ते आता भाकरी आणि चवळीची भाजी कशी झाली आहे आपल्याला सांगतील. खाऊन सांगा पप्पा. कशी झाले? छान झाले. चला, तर हे आम्ही तुम्हाला आता व्हिडिओ पूर्ण बनवून दाखवला. आपल्या नैसर्गिक शेती झालेल्या चवळीची भाजी आणि भाकरीचा. तर तुम्ही नक्कीच आम्हाला कोकण बाजारमध्ये भेट द्या आणि काही क्वेरीज असतील तर या व्हिडिओमध्ये जो फ्लॅश होतो आहे नंबर, त्या नंबरवर तुम्ही इन्क्वायरी करू शकता. ओके, धन्यवाद. मी नितेश शिरगावकर, वनदुर्गा फार्ममधून. तुम्ही नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.